सहाय्यक स्तरावर सुद्धा फक्त 27% यावेळीची रबीची पीक पाणी झालेली आहे, तर राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय, याबाबत शासनाचं धोरण काय हे स्पष्ट सांगा, तेवढंच सांगा फक्त. 27%. मी आपल्याला कागद देऊ शकतो, सगळ्या विभागाची आकडेवारी आहे माझ्याकडे. यात कोकण विभाग फक्त 4% आहे, नागपूर विभाग 26%, नाशिक विभाग 49%, पुणे विभाग 13%, सगळी मिळून फक्त 27% पीक पाणी झाली. राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाचं धोरण काय, म्हणजे शेतकरी स्तरावर झाले, परत तलाठी स्तरावर झाले, मग राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय? महोदय, ई पीक पाणी नोंदणी केलेल्या म्हणून कुठल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही असं नाहीये. असं आपण ई पीक पाणी नोंदणीचं आपण कुठलेही कंपल्शन केलेलं नाही. ई पीक पाणी नोंदणीचं आपण कुठेही कंपल्शन केलेलं नाही. त्यामुळे ई पीक पाणी नोंदणी नसेल तर सुद्धा तलाठी नोंदणी करून आपण त्याला योजनेचा आपण लाभ देतोय. महोदय, माझा पॉइंट ऑफ ऑर्डर एवढाच आहे. सन्मान्य सदस्यांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्न विचारलाय. त्यांनी काय विचारलं की तुमच्याकडे नोंदणी झाली, जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये जी काही कमतरता राहिली किंवा तुमचे सर्व्हर वगैरे डाऊन झाले आणि त्याच्यामुळे नोंदणी झाली नाही, त्यांना त्याचा लाभ कसा मिळणार? तुम्ही दर महिन्याला कशी नोंदणी वाढते हे सांगताय, ज्यांना नोंदणी झाली त्यांचा लाभ मिळाला म्हणून सांगताय, त्याच्यावर त्यांना काही म्हणायचंच नाहीये. तो लाभ मिळाला हे मान्यच आहे, परंतु ज्यांची नोंदणीच आपल्या सिस्टीममुळे राहून गेली त्यांची पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी कोणत्या मार्गाने करून घेणार आणि त्यांना शासनाच्या या योजनेचा लाभ कसा देणार, हा स्पेसिफिक प्रश्न आहे, बाकी काही नाही. एक मिनिट, मुख्यमंत्री महोदय उत्तर देतात. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय राज्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट उत्तर दिलं आहे. ही पीक पाहणी आपण कंपल्सरी करतो, पण प्रत्येक वेळी आतापर्यंतचा इतिहास बघा, ज्या वेळी मदत द्यायची आहे आणि मग मागणी येते की ही पीक पाहणी पूर्ण झाली नाही, आपण ती अट शिथिल करतो आणि पूर्ण मदत त्या ठिकाणी आपण देतो. मात्र आपला प्रयत्न असा आहे की ही पीक पाहणी ही एन्फोर्स झालीच पाहिजे. याचं कारण काय आहे तर आपण सातत्याने आपल्या इन्शुरन्समध्ये बघतोय की इन्शुरन्स एका पिकाचा आणि प्रत्यक्षात दुसरं पीक, आणि मग हे सगळं सेटल करता करता अडचणी येतात. आपल्याला बीड सारखी एक घटना लक्षात आली की ज्या ठिकाणी सरकारी जमिनी आहेत, कोणी शेतकरी नाही, आणि त्या ठिकाणी त्यांनी इन्शुरन्स काढून टाकला आणि नंतर मग ते क्लेम करणार की आमचं त्या ठिकाणी पीक आलं नाही, ते नष्ट झालं. आणि म्हणून ई पीक पाहणी हा तेवढ्याकरता आपण कंपल्शन केलेलं आहे, कारण कंपल्शन केलं तर हळूहळू ती वाढेल. आता आमचे 2 प्रयत्न याच्यामध्ये आहेत. एक, कारण असं लक्षात येत आहे की सरकारी स्तरावरही तलाठी असतील किंवा तत्सम सगळे अधिकारी असतील, खरं म्हणजे एवढी मोठी यंत्रणा आपल्याकडे कृषी आणि महसूलची आहे की आपण 100% पीक पाहणी करू शकतो, पण त्याच्यामध्ये कुठेतरी एक कचराही म्हणू शकतो आपण किंवा जाणीवपूर्वक म्हणू शकतो, त्याप्रमाणे ही पीक पाहणी पूर्ण त्या ठिकाणी करण्यात येत नाहीत. कारण सांगितलं जातात. आज थोडा बहुत डोंगरी भाग सोडला तर महाराष्ट्रात असा भागच नाही की ज्या ठिकाणी नेटवर्क येत नाही. फार कमी भाग आहे, म्हणजे तो 5 किंवा 60% भाग असेल. 93% महाराष्ट्रातल्या भागात नीट नेटवर्क आहे. आणि अनेक वेळा तर आपण ऑफलाईन करून ते नंतर ऑनलाईन करण्याकरता देखील परवानगी त्याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणून ही पीक पाहणी नीट एन्फोर्स करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या कडनं करण्यात येईल. सगळे जे अधिकारी आहेत, मागच्या काळात आम्ही सांगितलं होतं, परंतु अजूनही त्याच्यात कमतरता येते. त्यामुळे विविध विभागाचे लोक पूल करून आपल्याला ती कशी करता येईल आणि अल्टरनेटिव्हली शेतकरी देखील स्वतः ते कसं करू शकेल, आहेच आपण अलाव करतो, पण अजून त्याचं ट्रेनिंग नाही आहे. हा देखील आमचा एक प्रयत्न असेल. आणि त्याचसोबत आपण पॅरलली आता MRSACच्या सोबत एक प्रकल्प हातामध्ये घेतलाय, ज्याच्यामध्ये जशी आपण ई पीक पाहणी करतो तशी सॅटेलाइट इमेजरी ही देखील पूर्ण जनरेट करायची. तो एक आपला प्रयत्न आहे. दुसरं, ई पीक पाहणी आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून करता येईल का, अशा प्रकारचं एक पायलट आपण मध्यंतरीच्या काळात करून बघितलेलं आहे. अशा काही गोष्टी करून याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की शासन दरवर्षी 7,000, 10,000, 12,000, 16,000 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत करते. ही मदत योग्य लोकांना झाली पाहिजे, ती पात्र लोकांना झाली पाहिजे, याकरता खरं म्हणजे हा सगळा खटाटोप आहे. आणि म्हणून निश्चितपणे आपण जी काही या ठिकाणी शंका व्यक्त केलेली आहे, ही शक्यता आहे की सगळे लोक त्याच्यामध्ये आलेले नसतील.
पण जे आले नसतील त्यांनाही मदत करणं हा शासन त्या संदर्भात प्रयत्न करेल. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.